मग जर तुम्हाला पण त्याच्यामध्ये गडबड होईल जो तुम्ही मोठा वापरला तर सरळ हा वाला वापरायचा, त्याच्यावर हे चिन्ह असेल बघा, हे वापरायचं तुम्ही. ठीक आहे. आता हे कसं वापरायचं, पोझिशन कशी घ्यायची याचं डेमॉन्स्ट्रेशन आता तुम्हाला आम्ही इथे ग्राउंडवर दाखवण्यात येईल. सगळे तयार आहे? ओके. ब्रीफिंग समजतंय? ह्या बाजूला कोणीच राहणार, कोणाजवळ आहे आपल्याला? या रेग्युलेटर आहे, हँडलने पकडायचं. ओके. आणि कसं वेळ लागला, रिॲक्शन एकदम फास्ट व्हायची. असं इन्फॉर्मेशन आहे, आग आली तुम्ही 5-10 मीटर तरी लांब आहे, तिथे तुम्हाला आग लागत नाहीये. तर तो डायरेक्शन पण काय आहे, त्या बाजूला लागते. मग इथे तुम्ही नाही जायचं, ते ह्या साईड. बेस काय जळतोय, लाकूड आहे, लाकूड आणि त्याच्यावर काय पेट्रोल टाकलेलं आहे. तर ह्याच्यासाठी इलेक्ट्रिक फायरचं वापरायची गरज नाही. पण जर आपल्याला कळत नाही, ओके. आता हे झालं, याचा अर्थ आग भिजली नाही. कारण का काय, हवेमध्ये अजून ऑक्सिजन आहे आणि काय तिथे पेट्रोल आहे, होऊ शकतो. आम्ही तुम्हाला फक्त डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं, पण करताना जनरली रुमाल वापरा. कारण का हा -डिग्रीमध्ये गेला आहे, त्यामुळे तुमचा हात काय नम होऊ शकतो आणि जास्त वेळ पकडला तर हात कापायला लागेल. तिथे घाबरायची गरज नाही. काय सिंपल रुमाल वापरायचा. ठीक आहे. पण ती यायच्या अगोदर दुसरा फायर करायचा. ओके. इझी आहे, जास्त भीतीदायक आहे का? काय करू शकता एवढं? ठीक आहे. आता जी फायर फायटिंगची आपली स्पेशल टीम आहे ती ह्याच्यावर ट्रेनिंग. आप जीएसटी मंडल को सिक्योरिटी दे रहे हैं, कितने गार्ड अलॉट किए हैं और किस प्रकार की सिक्योरिटी आप उनको अरेंज करते हैं? ओके. हर साल की तरह हम लोग इस साल भी जीएसबी मंडल के